आज लातूर शहरामध्ये नांदेड, धाराशिव, बीड आणि लातूर यामधील सर्व संघटनात्मक भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यांची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये विशिष्ट प्रत्येक जिल्ह्याची कोर कमिटी आलेली होती आणि जवळपास या मराठवाड्यातील या भागातील 250-300 प्रमुख कार्यकर्ते, मग त्याच्यामध्ये आमदार आहेत, त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष आहेत, प्रमुख पदाधिकारी आहे, यांची बैठक ही पार पडली। अत्यंत छान संवाद झाला। लोकांनी मनमोकळे माझ्याशी त्यांचे मुद्दे मांडले आणि त्यांनाही मी काही सूचना केल्या। लवकरच जिल्ह्याच्या आमच्या पदाधिकारी बैठक जी असते, जिल्हा कार्यकारिणी असते, ती आम्ही पार पाडणार आहोत आणि त्याच्यानंतर मंडल आमची भारतीय जनता पार्टीची रचना आहे, तर मंडलची कार्यकारिणी म्हणजे तालुका स्तरावरची कार्यकारिणी आम्ही पार पाडणार आहोत। कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह भरणं, अर्थसंकल्पात अत्यंत झालेल्या चांगल्या योजनांचा प्रचार प्रसार करणं आणि लोकशाहीच्या माध्यमातून, इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून बूथ प्रत्येक मतदान केंद्रावर आपले अधिकार कार्यकर्त्यांपर्यंत नेणं, मतदानाची नोंदणी वाढवणं, बोगस मतदान रोखणं, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये अत्यंत विस्तृत चर्चा झाली। खरं तर प्रकाश आंबेडकरांनी आपली भेट मगाशी येताना झाली, काय नक्की भेटीमध्ये संवाद झाला, आंबेडकर साहेब काय म्हणाले आणि काय? ॲक्च्युली आमची भेट अत्यंत योगायोगाने झाली। ते मी लातूरकडे येत होते आणि ते कदाचित बीडकडे जात होते। मी त्यांना पाहिलं रस्त्यामध्ये आणि मी थांबले, काही नाही, मी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या यात्रेसाठी आणि बस संवाद आमचा सहज होता, घरगुती, कॅज्युअल होता। ठीक आहे, तुम्ही बीडलाच प्रश्न विचारला होता। ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांनी स्टेटमेंट केलेलं आहे की भाजप असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल, या प्रत्येक पक्षामध्ये मराठ्यांशी निगडीत असलेले सगळे पॉलिटिशियन्स आहेत, जास्तीत जास्त ओबीसीचा पॉलिटिकल चेहरा तयार झाला पाहिजे, ओबीसी नेतृत्व राजकीय चेहरा समोर आला पाहिजे, 100 ओबीसी आमदार निवडून आले पाहिजे, त्या अनुषंगानं आपण काम करावं असं पद्धतीचं स्टेटमेंट त्यांचं होतं। कोणतेही पक्ष ओबीसीला उमेदवारी देत नाही असंही त्यांचं होतं। काय मी त्यांचं ते मत स्वतः ऐकलं नसल्यामुळे मी त्यांच्यावर काही टिप्पणी करू शकणार नाही, पण नक्कीच राजकारणामध्ये वंचितांना, ज्यांचा आवाजच कोणी ऐकत नाही, अशा लोकांना राजकारणात शक्ती देण्यासाठी मुंडे साहेब राजकारणात आले आणि त्यांनी अनेक अशा लोकांना, अशा समाजांना संधी दिलेली आहे। ते काम पुढे आम्ही करतच राहू। लाडकी बहीण योजनेवरनं विरोधक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात टीका करताना पाहायला मिळत आहेत। ते सगळ्यात जास्त तेच लोक त्याचा लगेच फॉर्म वगैरे भरून घेण्यासाठी पण उत्सुक दिसत आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजना अत्यंत चांगली आहे, महाराष्ट्रातील समस्त महिलांमध्ये खूप आनंद वाटतो। सुषमा अंधारे म्हणतात अशा प्रकारच्या यात्रा काढली। एक मिनिट।